साठी लढण्याची तयारी हवी आहे. लढायची तयारी मोकळ्या मैदानावर. तुम्ही फक्त आदेश द्या. कापूनच काढतोय एकेकाला. तुटून पडू समजे त्यांच्यावर. नुसतं बोलून काहीही साध्य होणार नाही. योजना आखायला हवी. कारण लढाई लढाईच्या मैदानात नाही लढली जात, तर आधी पटावर लढली जाते, मनात लढली जाते आणि मग युद्धभूमीवर लढली जाते. वय महाराज, तो नकाशा आणा इकडे. आपलं पायदळ आधीच खजिना घेऊन पुढे निघालंय. आता आपल्याकडे फक्त 10,000चं घोडदळ आहे आणि शत्रूकडे 25,000हून जास्त मोठी फौज. काय करायचं महाराज? युक्ती केव्हा कामास येईल? आपण सर्वांनी एकत्र तुटून न पडता आपल्या एकूण 4 तुकड्या करा. 4 तुकड्या 4ही दिशांना रवाना करा. समोर दिसणारी फौज किरकोळ असेल ते पाहून शत्रू ढिला पडेल. त्याचाच फायदा घेऊन आपली पहिली तुकडी शत्रूवर हल्ला करेल. त्यांच्या दिशेने शत्रू निघाले की आपली त्यांच्या उलट दिशेची तुकडी त्यांच्यावर हल्ला करेल. असंच त्यांना चोहो बाजूनी घेरून त्यांच्यावर आक्रमण करू. शत्रूची चोहो बाजूनी दाणादाण उडायला हवी. एकदा का त्यांची कोंडी झाली की त्यांना लढण्याची संधीच मिळणार नाही. त्याचाच फायदा घेऊन मी दौलत खानावर घोडदळासह तुटून पडेल. पण महाराज, आपण स्वतः कशा पायी येता रणांगणात लढायला? आम्ही हवत नव. एवढ्या लढाया लढलात तुम्ही तरी अजून मन भरलं नाही वय. लढाई हा आमचा धर्म आहे आणि तीही स्वराज्यासाठी म्हटल्यावर आम्ही मागे राहून कसं चालेल? आपण तुम्ही कशा पायी धोका पत्करताय? जेव्हा जेव्हा आम्हाला शक्य होतं तेव्हा तेव्हा आम्ही शत्रूशी 2 हात करण्यात कधीच कुचराई केलेली नाही. आणि आई भवानीचा आशीर्वाद आहे म्हटल्यावर कित्येक मोहिमा आम्ही स्वतः राबवल्या. वरून ही लढाई वणी दिंडोरीच्या मोकळ्या मैदानात आहे आणि मोकळ्या मैदानात लढण्याचा आपल्या मावळ्यांचा अनुभव कमी आहे. ठरल्याप्रमाणे योजना पूर्णत्वास जाईल याची मला पूर्ण खात्री आहे. परंतु आम्ही स्वतः नेतृत्व करीत असू तर आपल्या मावळ्यांमध्ये हत्तीचं बळ आहे आणि आम्हालाही लढाईचे नेतृत्व करणे शक्य असताना तंबूत बसून राहणे पसंत पडणार नाही. तेव्हा आम्ही स्वतः आघाडीवर असू. म्हणजे लढाई जितलीच समजायची. अंगाशी आपणही शत्रूस कमी लेखू नये. तयारी ते सुद्धा करीत असणारच, परंतु आपली तयारी त्यांच्यापेक्षा 100 पटीने जास्त असायला हवी. म्हणून जे सांगितलंय ते पक्क ध्यानात ठेवा आणि ते मनात 1000 वेळा घोळवा. अनपेक्षित हल्ल्याने शत्रू बेजार होईल. एकतर त्यांना मृत्यू पत्करावा लागेल किंवा शरणागती. वय हर हर. बाराव्या शतकात भोज